नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता बऱ्याच मुलांना असं वाटतं की पोलीस भरती या महिन्यात दीड महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या आठवड्यामध्ये लास्टच्या आठवड्यामध्ये निघणार आहे। तर जर भरती निघाली तर पोलीस भरतीसाठी कोणते कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे ही कागदपत्रे नसतील तर 100% तुम्ही भरतीतून बाहेर पडणार म्हणजे पडणार। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, सर्वात प्रथम जे आपल्या पोलीस भरतीला लागणारं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 10वीचं मार्क लिस्ट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्यानंतर 12वीचं मार्क लिस्ट आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट। हे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे कंपल्सरी असणं गरजेचंच आहे। आता काय मुलं म्हणतील, माझं सर बोर्ड सर्टिफिकेटवर नाव चुकलेलं आहे, स्पेलिंग डबल स्पेलिंग चेंज झालेले आहे। तर काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो, टेन्शन घ्यायचं नाही। कारण काही वेळेस समीर जर नाव असेल तर काही ठिकाणी SAEE असं होतं, काही ठिकाणी SAI होतं समीर, ईच्या ठिकाणी आय होतं किंवा आयच्या ठिकाणी होतं, असं स्पेलिंग मिस्टेक झालेलं असतं। वेलांटी पहिली दुसरी झाली की चेंज होतं। त्यामुळे जरी काय तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट नाव चुकलं असेल, तुम्हाला शंका वाटत असेल की मी भरतीत बाहेर पडेल असं मनात खंत वाटत असेल, तर डायरेक्ट आपली 100 रुपयाची नोटरी करून घ्यायची, त्याच्यावरती बॉन्ड करून देतात ते आपल्याला। पुढं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, शक्यतो काहीच येत नाही, परंतु तुम्हाला शंका येत असेल तर करावी। तर मित्रांनो, आता पुढचा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे डोमासाईल म्हणजे नॅशनॅलिटी। हा डोमासाईल एकदा जर काढला तुम्ही तर डबल कधीच काढायची गरज भासत नाही, याला एक्सपायरी नसते। त्यामुळे बिंदास तुम्ही डोमासाईल एकदा काढलं की जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत ते चालतं। पुढचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट। आता प्रत्येक मुलाची कास्ट वेगळी असते। आता ओपनच्या मुलासाठी वेगळे आलेलं आहे, त्यानंतर मुस्लिमच्या मुलांसाठी वेगळं सर्टिफिकेट आलेलं आहे। परंतु जे कॅटेगरीमध्ये येतात म्हणजेच SC ST OBC NTD विजा भजक अजक, त्यांचे कास्ट सर्टिफिकेट जे असतं, जातीचा दाखला, प्रत्येकाने आपापल्या जातीचा दाखला काढून घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर मराठा समाजाची जी मुलं आहेत त्यांना ECBC हे सर्टिफिकेट काढायचं आहे। कुठलं ECBC हे सर्टिफिकेट त्यांनी काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्याला नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी लागतं सगळ्या मुलांना, नॉन क्रिमिनल हे सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे मित्रांनो। आता EWS सर्टिफिकेट जे मुलं काढतात त्याला नॉन क्रिमिनलची गरज नाही, किंवा SCची किंवा STची मुलं आहेत त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढतात त्याला नॉन क्रिमिनलची गरज नाही। आता पुढचं झालं मुलींसाठी अगोदर 30% आरक्षणाचं एक सर्टिफिकेट निघायचं, परंतु आता सगळ्या कॅटेगरीला आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यामुळे मुलींना त्याची गरज नाही। त्यामुळे बिंदास तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलं आणि नॉन क्रिमिनल काढलं तरी पण चालेल, काय अडचण येणार नाही। आता पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे जे मुलं आरक्षणमध्ये येतात, 5% आरक्षणमध्ये येतात, म्हणजेच स्पोर्ट कोटा, होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, हे जे मुलं असतात त्यांना 5% आरक्षण शासनानं दिलेलं आहे। तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो 5% आरक्षण सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यात उतरू शकता। परंतु जे खेळाडू कोटा आहे त्या मुलांनी ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, कंपल्सरी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। जर तुम्ही ते व्हेरीफाय केलं नाही तर तुम्ही 100% पोलीस भरतीतून बाहेर पडणार म्हणजे पडणारच। आता पुढचं जे आहे मित्रांनो ते म्हणजे आता NCCचं C सर्टिफिकेट ज्या मुलाकडे आहे त्या मुलाला ज्यावेळेस भरतीला उतरेल आणि ग्राउंड क्वालिफाय होईल, पेपर देईल आणि त्या पेपरला समजा 130 टोटल झाली तर 130 टोटलमध्ये NCCचे C सर्टिफिकेट असेल तर 5 मार्क ॲड होऊन जातात, आधीमध्ये कुठेही होत नाहीत। त्यामुळे टोटल मार्काला 5% ॲड होतात। त्यानंतर तुमच्याकडे MSCIT असेल तरी चालतं, नसेल तरी चालेल, काय अडचण नाही। ड्रायव्हिंग लायसन, तुम्हाला जर चालकचा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे चालकचं लायसन असणं गरजेचंच आहे। त्यासाठी तुमच्याकडे NTTR किंवा LMVचं जरी असेल तरी चालेल, काय प्रॉब्लेम येणार नाही। यापैकी कोणतंही लायसन असणं गरजेचं आहे, परंतु हे असणंच गरजेचं आहे ज्याला चालकला उतरायचं आहे त्याला। त्यानंतर पुढचं आहे CCCची काही गरज नाही, MSCIT असेल किंवा नसेल तरी पण चालतं। त्यावेळेनंतर पॅन कार्ड हे असणंच गरजेचं आहे, आधार कार्ड हे आपले ID प्रूफ आहेत। हे काय डॉक्युमेंट आहेत ना, हे सर्व तुम्हाला ID प्रूफ म्हणून घ्यायचे आहे। यामध्ये असेल नसेल काय प्रॉब्लेम नाही, परंतु काय मुलांचं म्हणणं असतं की माझं आधार कार्ड आहे, माझं नाव चुकलेलं आहे, जन्मतारीख चुकलेली आहे, ती ID प्रूफ आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही ते कधीही अपडेट करून घेऊ शकता।
आता पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे मित्रांनो अनाथ सर्टिफिकेट. ज्या मुलाला आई वडील नसतात त्या मुलाचं अनाथ सर्टिफिकेट निघतं. आता हे अनाथ सर्टिफिकेट कुठल्या मुलांना लागू होतं? त्यामध्ये पण अ ब क आहे. जे अनाथ आश्रममध्ये असतात ते अ कॅटेगरीमध्ये जातात. ब आणि कचे जे मुलं आहेत ते मुलांसाठी मित्रांनो अनाथ सर्टिफिकेट काढायचं कसं ते त्याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन. परंतु आता अनाथ सर्टिफिकेट लागू कोणासाठी होतं? ज्याला आईवडीलच नाहीत त्याला ते लागू होतं. परंतु समजा एक मुलगा आहे चिमाजी गोमाजी काहीतरी चिमाजी नावाचा मुलगा आहे, त्याचं वय 19 वर्ष असताना त्याचे आईवडील ॲक्सिडेंटमध्ये वारले तर त्याला ते अनाथ सर्टिफिकेट निघत नाही. 19 वर्ष कंप्लीट होते त्यामुळे ते सर्टिफिकेट त्याला लागू होत नाही. ज्या मुलाचं वय 18 वर्षाच्या आतमध्ये आहे आणि त्याचे आईवडील वारलेत त्या मुलाचं सर्टिफिकेट अनाथ सर्टिफिकेट निघतं. त्या मुलाला टोटल जागेच्या 1% आरक्षण असतं. त्यामध्ये त्याचा 100 जागेला काहीतरी टोटल जागा काय जिल्ह्याला आल्या असतात त्याच्या 1% असतं. त्याला कंपल्सरी काय 2-4 जागा असं येत नाहीत. तुम्ही फॉर्म भरायचा, फॉर्म भरल्यानंतर ग्राउंडचं मेरिट लागेल, लेखीचं मेरिट लागेल आणि त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल. त्यानंतर त्या प्रकारे तसं मेरिट लागतं. जे अनाथ आश्रममध्ये मुलं असतात त्यांचं वेगळं असतं. त्यांना अ कॅटेगरीमध्ये असतं, त्यांचं मेरिट खूप कमी लागतं. या आपल्या कचं पण कमीच लागतं. त्यामुळे हे पण सर्टिफिकेट ज्या मुलांकडे आहे किंवा जे मुलं त्याची लागू होतात त्यांनी नक्कीच, ज्याला माहीत नसेल तर त्यांनी सर्टिफिकेट काढून घ्यावे. तर मित्रांनो आता हे डॉक्युमेंट कधीचे पाहिजेत? हे डॉक्युमेंट कधीचे पाहिजे ते लक्षात घ्या. ज्यावेळेस पोलीस भरती निघणार आहे, ज्यावेळेस पोलीस भरती निघणार आहे त्या तारखेच्या लास्टच्या तारखेच्या आतमध्ये सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आणि ज्या मुलाला जे आपण म्हणतो ज्या कास्ट सर्टिफिकेटला नॉन क्रिमिनलची गरज असते त्यासाठी 1 वर्षाचं असतं, 2 वर्षाचं असतं, 3 वर्षाचं असतं. त्यामध्ये तुम्ही 31 मार्चच्या आतमधलं ते सर्व डॉक्युमेंट लागतं तुम्हाला नॉन क्रिमिनल. त्यानंतर एक्सपायरी होतं किंवा EWS पण त्याच प्रकारे आहे. 31 मार्चनंतर ते तुम्हाला 1 एप्रिलला नवीन काढावं लागतं. त्यामुळे ज्याचं एक्सपायर झालेलं असेल मागं त्यानं काढून घ्या आणि ज्याचं नसेल त्याचं हाय रेग्युलर त्यानं काय घाबरायची गरज नाही. फक्त सर्व डॉक्युमेंट पोलीस भरतीची तारीख सुटली आणि लास्टची तारीख जे फॉर्म भरायची आहे त्या तारखेच्या आतमधली सर्व डॉक्युमेंट लागतात. तर हे झाली पोलीस भरती सर्व डॉक्युमेंट. कोणाला काय अडचण असेल तर कमेंट करा किंवा माझा नंबर आहे व्हॉट्सअपला, इंस्टाला तुम्ही मेसेज करू शकता. जय हिंद.